नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत कडू कारल्याची पण अजिबात कडू न होणारी ही चमचमीत अशी भाजी। लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही कारल्याची भाजी मी ज्या पद्धतीने बनवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर ही भाजी अजिबात कडू होत नाही। या व्हिडिओमध्ये कारल्याची भाजी कडू न होण्याच्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत, तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर आपण बघूयात ही भाजी कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून 4 मीडियम साईजचे कारले घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे। अशा चकत्या चकत्या केलेल्या आहेत, एकदम पातळ अशा। आपण बटाटा खिसतो त्या खिसणीने तुम्ही हे करू शकता। भाजी बनवण्यासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे। एक मीडियम साईजचा कांदा, एक टोमॅटो, थोडीशी छान अशी हिरवीगार कोथिंबीर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 10-12 कढीपत्त्याची पाने, अर्धी वाटी शेंगदाणे। शेंगदाणे थोडेसे असं जाडसर वाटून घ्यायचे, खूप बारीक हे नाही करायचे। त्यानंतर आपण आता मिक्सरमध्ये कोथिंबीर आणि लसूण हेही थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे। तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण कारले घालून घेऊयात। आपल्याला कारलं छान असं भाजून घ्यायचं आहे। कारलं आपल्याला 5 ते 6 मिनिट छान असं खालीवर करून भाजून घ्यायचं आहे। कारल्याला थोडासा रंग आला पाहिजे हा अशा प्रकारचा। परत थोडंसं आपण याला परतून घेऊयात। आता या स्टेजला आपण यामध्ये तुम्ही बघू शकता या चमच्याने मी हळद घातलेली आहे, अर्धा चमचा। आणि हे हळद घातल्यानंतर अजून आपल्याला एक 3 ते 4 मिनिटं हे कारलं छान असं परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। मी हे 3 ते 4 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता कारलं आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे। हळद टाकून कारलं भाजल्यामुळे ते अजिबात कडू वगैरे होत नाही। कारल्याला आपण लिंबू लावून 2-3 तास किंवा रात्रभरही ठेवलेले नाही। चला तर आता आपण कारल्याला फोडणी घालूयात। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अगोदर आपण मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालूयात। जिरे ही छान फुलले की आपण यामध्ये हा आपला बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। आपण हा कांदा छान असा गुलाबी रंगावर परतून घेऊयात। फास्ट गॅसवरती 1-2-3 मिनिटांमध्ये कांदा छान असा गुलाबी रंगावर होतो। तुम्ही बघू शकता कांदा छान असा गुलाबी रंगावर झाला की यामध्ये आपण लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण केलं होतं ते आणि कढीपत्ता यामध्ये घालून घेतलेला आहे। तेही आपल्याला 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचं आहे। लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धने पावडर आणि हा मी आपला घरातील काळा मसाला 2 चमचे घातलेला आहे। तेही थोडंसं आपण परतून घेतलं की यामध्ये हा आपला 1 टोमॅटो आपण परतून घेऊयात। टोमॅटोला 1 मिनिटभर परतायचं। त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घातल्यानंतर आता आपण लगेचच कारलं घालून घेऊयात। आणि हे आपलं अर्ध वाटी दाण्याचं कूट आपण इथे घातलेलं आहे। हे आपल्याला छान असं मिक्स करून एकजीव करायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। आणि यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। पाणी घालून याला थोडंसं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून हे आपल्याला एक 5 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे। कारलं तर आपलं अगोदरच शिजलेलं आहे,
त्यामुळे आपण याला 5 मिनिटे वाफवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता यातलं आपलं पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि ही आपली भाजी तयार झालेली आहे। आपलं कारलं शिजले का ते आपण चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता इथे आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा। रेसिपीला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपी सोबत।